जगताप सुद्धा आपल्या बरोबर आहेत. भाई, तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही कसं इंटरप्रिटेशन करता या गोष्टींचं की शरद पवारांनी आजच्या भाषणामध्ये सुमारे 20 मिनिटं काँग्रेसबद्दल भाष्य केलेलं आहे? मला असं वाटतं की अनिल बोंडेंना उत्तरच मिळालं असेल. आणि असं आहे, राहुल गांधी काय पोरकटपणा करतात आहेत यापेक्षा जगामध्ये विश्वगुरु काय करतात आहेत आणि अख्ख्या जगाचं मत या विश्वगुरूंबद्दल काय झालंय आणि पर्यायाने देशाचं काय झालंय, पर्यायाने तुमचं नाही आमच्या दोघांनी भाई जगताप आणि विद्याताईंनी दोघांनी शरद पवारांचे एका महिन्यातले स्टेटमेंट ऐकावे. अनिलजी, मी तुमच्याकडे येते. अनिलजी, विनंती आहे, भाई जगतापांना आधी त्यांचं बोलणं पूर्ण करू देत. ऐका पूर्ण. मला असं कारण ते वाटतं बोलत की होते, तुम्ही त्यांना थांबवू नका. मी पुन्हा तुमच्याकडे येते. भाई, तुमचं बोलणं पूर्ण करा लवकर. माझं म्हणणं असं आहे, या तर त्यांना तरी बोलायला द्या, नाही तर मला हो, तरी बोलायला द्या. नाही, मी त्यांना ते सांगितलंय आपण आपलं बोलणं पूर्ण करावं, मग मी त्यांच्याकडे सांगते. तर ताई असं आहे की तुम्हाला आणि आम्हाला देशाला मान वर करून जगभरामध्ये वावरण्याला एक वेगळी ही आम्ही बघितलेली आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर अगदी 2014 पर्यंत आम्ही अभिमानाने मान वर करून जात होतो. आता मात्र आमच्या देशाच्या विश्वगुरूचं ज्या पद्धतीने जगभरामध्ये चर्चा होते, आम्ही काय करतो ते सोडून द्या, जग काय चर्चा करतंय आणि जगामध्ये आमचं स्थान कुठं कुठं आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला नक्कीच असं वाटेल पोरकटपणा कोणाचा आहे. त्यांच्या त्याला उत्तर दिलेलं आहे मी. ठीक आहे. आता ह्याच्यावरती नक्कीच भाई, आता ह्याच्यावरती मी अनिल बोंडेंची प्रतिक्रिया घेते, कारण आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. अनिलजी सांगतो